क्लासमध्ये रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला डिव्हिजनचे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, आपण आज सगळी डिव्हिजनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करणार आहेत आणि बघणार आहेत त्याचा आन्सर काय येतं ते। मग सॉल्व करून बघूया। आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 783 डिवाइडेड बाय 9 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 783 हा आपला डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया। 783 आपण डिव्हिडंड आपल्या अबॅकस कीटवर ऍड केलेला आहे। ओके, आपला डिवाइजर किती आहे? 9 आहे, म्हणजे 9 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे। 9 ने आपल्याला डिव्हिजन करायचं आहे। ओके, मग फर्स्ट राउंड मध्ये किती बीट आहेत आपल्याकडे? तर हे किती आहे? 70। किती आहेत हे? 70। तर 9 च्या टेबल मध्ये 70 येतात का? तर 9 च्या टेबल मध्ये 78 नाही। मग किती येतात 9 च्या टेबल मध्ये? तर 9 मग आपण 78 नाही, मग आपण या रॉडवर जाऊया। या रॉडवर किती आहेत? 78। तर 9 च्या टेबल मध्ये 78 येतात का? तर 9 च्या टेबल मध्ये 78 ही येत नाही। मग 78 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा। 78 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 9 8 जा 72 हा आपला स्मॉल नंबर येतो। मग 9 8 जा, मग 8 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 72 करायचे आहे। लेस आपण 72 केलेले आहेत। ओके, लेस 72 केले। आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हे 60 आणि हे 3 63 बीट राहिलेले आहेत। मग 9 च्या टेबल मध्ये 63 येतात का? तर 9 च्या टेबल मध्ये 63 येतात। 9 7 जा 63, 9 7 जा 63, 7 जा, मग आपण 7 ऍड करूया आणि लेस आपल्याला 63 करायचं आहे। ओके, 63 लेस केले, इकडे 0 आलं, हे आपलं आन्सर आहे। ओके, हे आन्सर आहे। आन्सर किती आहे आपलं? 87 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। इझी एक्झाम्पल होतं ना, खूप इझी मेथडने आपण एक्झाम्पल हे सॉल्व केलेलं आहे। ओके, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 312 डिवाइडेड बाय 2 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 312 आपला डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया। डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे। ओके, आपला डिवाइजर किती आहे? 2 आहे। 2 च्या टेबलने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। बघूया आपण फर्स्ट राउंड मध्ये किती बीट आहेत ते। तर फर्स्ट राउंड मध्ये किती बीट आहेत? हे 3 आहेत, म्हणजे आपण हे किती आहेत? 30 आहेत। मग 2 च्या टेबल मध्ये 30 येतात का? तर 2 च्या टेबल मध्ये 30 येत नाही। मग काय करायचं? तर 30 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा। 30 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 2 च्या टेबल मध्ये? तर 2 10 जा 20, 10 जा, मग 10 आपण ऍड करूया। हा 1 आणि हा 0, 10 आणि लेस आपल्याला 20 करायची आहे। ओके, लेस आपण 20 केलेले आहे। ओके, आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हे 10 आणि ह्या 1 11 बीट राहिलेले आहेत। डायरेक्ट 3 रॉडला तर नंबर डिव्हिजन होणार नाही, मग आपण हे 2 रॉड घेतले। ओके, तर हे किती आहेत? 11। तर 2 च्या टेबल मध्ये 11 येतात का? तर 2 च्या टेबल मध्ये 11 येत नाही। मग काय करायचं? तर 11 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 2 च्या टेबल मध्ये? तर 2 5 जा 10, 2 5 जा 5 ऍड केले आणि लेस आपल्याला 10 करायचे आहे। ओके, लेस आपण 10 केलेले आहेत। आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हे 10 आणि हे 2, म्हणजे 12 बीट राहिलेले आहेत। मग 2 च्या टेबल मध्ये 12 येतात का? तर 2 च्या टेबल मध्ये 12 येतात। 2 6 जा 12, 6 जा, मग 6 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 12 करायचे आहे। लेस 12 केले, इकडे 0 आलं, हे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं? 156 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया।
एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 456 डिवायडेड बाय 4. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 456 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे आपल्या अबॅकस कीटवर. आपला डिवायझर किती आहे? 4 आहे. किती आहे? 4 आहे. म्हणजेच आपल्याला 4 ने डिव्हिजन करायचं आहे. 4 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, तर फर्स्ट टर्म मध्ये किती बीट आहेत आपल्याकडे? हे किती आहेत? 40. तर 4 च्या टेबल मध्ये 40 येतात का? तर 4 च्या टेबल मध्ये 40 येतात. 4 10 जा 40. मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10 आणि लेस आपल्याला 40 करायची आहे. ओके, लेस आपण 40 केलेले आहे. आता आपण नेक्स्ट रॉड मध्ये बघूया. हे 2 रॉड बघितले तर 56 हे बिग नंबर झाला. 4 च्या टेबल मध्ये येत नाही. मग आपण आधी फर्स्ट रॉडला डिव्हिजन करून घेऊ. फर्स्ट रॉडला किती बीट आहे? तर हे किती आहे? 50 आहे. 4 च्या टेबल मध्ये 50 येतात का? तर 4 च्या टेबल मध्ये 50 येत नाही. मग स्मॉल नंबर घेतला तर 4 10 जा 40. 10 जा मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10 आणि लेस आपल्याला किती करायचे आहे? 40. लेस आपल्याला 40 करायचे आहे. तर आता किती बीट राहिलेले आहेत आपल्याकडे? हा 10 आणि हे 16 बीट राहिलेले आहेत. तर 4 च्या टेबल मध्ये 16 येतात का? तर 4 च्या टेबल मध्ये 16 येतात. 4 4 जा 16. 4 4 जा किती? 16. मग 16 आपण ऍड करून घेऊया. 4 आपण ऍड केलेले आहेत आणि लेस आपल्याला आता 16 करायचे आहे. लेस आपण 16 केलेले आहे. इकडे 0 आलेला आहे आपलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 114. 114 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 546 डिवायडेड बाय 7. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 546 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचं आहे. आपण ऍड करून घेऊया. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड केलेला आहे. आपला डिवायझर किती आहे? 7 आहे. किती आहे? 7 आहे. ओके, मग 7 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, आपण बघूया आपल्या रॉडवर किती बीट आहेत. हे किती आहेत? 50 आहे. ओके, 50 आहेत. मग 7 च्या टेबल मध्ये 50 येतात का? तर 7 च्या टेबल मध्ये 50 येत नाही. मग काय करायचं? तर 50 पेक्षा आपल्याला स्मॉल नंबर घ्यायचा आहे. 7 च्या टेबल मध्ये 50 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 7 7 जा 49. 7 7 जा 49. मग 7 7 जा 7 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 49 करायचे आहेत. आपल्याला इकडे फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. आधी आपण 40 लेस करून घेऊया. 40 लेस केले. आता आपल्याला 9 लेस करायचे आहेत. 9 लेस 9 चा आपण फॉर्म्युला यूज करूया. लेस 9 झालेले आहेत आपले. ओके, आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? हे 50 आणि हे 56 राहिलेले आहेत आपल्याकडे बीट. मग 7 च्या टेबल मध्ये 56 येतात का? तर 7 8 जा 56. 7 8 जा मग 8 आपण ऍड करूया. ना लेस आपल्याला 56 करायचे आहे. लेस आपण 56 केलेले आहे. तिकडे 0 आलेला आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 78. 78 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलेला आहे. ओके, सगळे एक्झाम्पल मी आज तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहेत आपल्या अबॅकस कीटवर. ही सगळी एक्झाम्पल तुम्ही पण तुमच्या अबॅकस कीटवर प्रॅक्टिस करा या एक्झाम्पलची. म्हणजे तुम्ही डिव्हिजन